काय पाहायचंय मूलद्रव्य, काय पाहायचंय मूलद्रव्य। ठीक आहे, आपण याच्या अगोदर अणू पाहिले, अणूची रचना पाहिली, अणूच्या कक्षा असतात, केंद्रक असते, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स असतात, कशा प्रकारे असते, कोण धन प्रभारित असते, कोण ऋण प्रभारित असते आणि कोण प्रभार रहित असते, प्रभार नसतेच ज्यावर। ठीक आहे, या सर्व संकल्पना ज्या असतील, कुठल्या कुठल्या संकल्पना असतील, समस्थानिके, समभारी पाहिले आपण, बरोबर आहे। ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास म्हणजे अणुअंक, अणुभारांक पाहिला, ते सर्व इकडे कामात पडणार आहे। आता मूलद्रव्य, मूलद्रव्य मी तुम्हाला सांगितलं मूलद्रव्य म्हणजे काय, तर मूलद्रव्याची व्याख्या सर्वप्रथम कोणी मांडली, रॉबर्ट बॉईल यांनी मांडली। कोण मांडली, रॉबर्ट बॉईल यांनी 16व्या शतकात मूलद्रव्याची व्याख्या मांडली। काय मांडली व्याख्या, मूलद्रव्याची व्याख्या, असा पदार्थ, असा मूलद्रव्य, असा घटक की ज्याचे कुठल्याही रासायनिक अभिक्रियेद्वारे भाग केल्या जाऊ शकत नाही, त्याचं विघटन केल्या जाऊ शकत नाही, त्याचे तुकडे केले जाऊ शकत नाही, म्हणजेच मूलद्रव्य। असं कोणी म्हटलं, रॉबर्ट बॉईलने म्हटलं। कोणी म्हटलं, रॉबर्ट बॉईल यांनी म्हटलं, ज्यांना रसायनशास्त्राचं काय म्हटलं जाते, जनक म्हटलं जाते, बरोबर आहे, पाहिजे बरोबर पद्धतशीर। आता त्यानंतर आपण पुढचा महत्वाचा घटक आहे, पहिली महत्वाची गोष्ट की पहिल्यांदा मूलद्रव्याचा शोध किंवा मूलद्रव्य पहिल्यांदा कोण शोधला असेल किंवा मूलद्रव्याचा शोध पहिल्यांदा कोण घेतला, कोणाला एवढी आवश्यकता भासली आहे की नाही, तो कोण होता पहिला व्यक्ती, हेनिंग ब्रँड। कोण होते, हेनिंग ब्रँड। हेनिंग ब्रँड नावाचा व्यक्ती होता, ज्याने 1649 मध्ये किंवा 1649 मध्ये जो परिसाच्या शोधात निघाला होता, परिसाच्या दगडाच्या शोधात निघाला होता, परंतु त्याला कशाचा शोध लागला, फॉस्फरसचा मानवी मूत्राचं उध्वपतन करून, उध्वपतन म्हणजे उष्णता देऊन त्याला एक चकाकणारा पांढरा पदार्थ आढळला, घटक आढळला, ज्याला फॉस्फरस असं म्हटलं जाते। आणि हा पहिला मूलद्रव्य आहे पृथ्वीवरचा जो आढळला लोकांना, ज्या शोध घेतला लोकांनी ज्या मूलद्रव्याचा। लक्षात ठेवा, फॉस्फरस विचारल्या जाईल, लक्षात येत आहे, पाहिला कोण आहे, हेनिंग ब्रँड। हेनिंग ब्रँड हेनिंग ब्रँड यांनी 1649 कशा शोध, फॉस्फरसचा शोध लावला। फॉस्फरसचा हा पहिला मूलद्रव्य आहे, फॉस्फरस शोध लावला असेल आणि पहिला हा व्यक्ती आहे ज्याने मूलद्रव्याचा शोध लावलेला असेल। ठीक आहे, रसायनशास्त्राचे जनक, रसायनशास्त्राचे आधुनिक जनक आपण पाहिलेले आहे। आता त्यानंतर पहिली महत्त्वाची गोष्ट, हेनिंग ब्रँड यांनी जवळपास फॉस्फरसचा शोध लागला 1649 मध्ये। आता 1649 ते आतापर्यंत जर आपण कालावधी लक्षात घेतला तर या सर्व 400-500 कालावधी वर्षात, 400-500 वर्षाच्या कालावधीमध्ये आणखी काही मूलद्रव्याचा शोध लागला की फक्त जगात एकच मूलद्रव्य आहे, किती आहे, खूप सारे म्हणजे 1000-2000 लाखो करोड अनंत, मग किती आहे, किती मूलद्रव्य, 119 मूलद्रव्य आहे। किती आहे, सध्या स्थितीत 119 मूलद्रव्य आहे। किती आहे मूलद्रव्य, 119। आता काय ना, आता जसं आहे हेनिंग ब्रँडनं काहीतरी केलं, त्याला उष्णता दिली, त्याला काय दिली, उष्णता दिली, आणि उष्णता देऊन फॉस्फरस तयार झाला, म्हणजे कुठल्या तरी अभिक्रियेतून तयार झाला, बरोबर आहे की नाही। बरं, आपण जर म्हटलं ऑक्सिजन, ऑक्सिजन मूलद्रव्य नाही काय, आहे ना, बरं, हायड्रोजन आहे, मग आता त्याच्यावर काही प्रक्रिया विक्रिया केली का लोकांनी हायड्रोजन तयार करण्यासाठी, त्या हायड्रोजन नैसर्गिकरित्या आहे, ऑक्सिजन नैसर्गिकरित्या आहे, कार्बन डायऑक्साईड नैसर्गिकरित्या आहे, म्हणजे आता या मूलद्रव्याचं वर्गीकरण पहिल्यांदा 2 घटकात होईल, एक म्हटलं तर काही नैसर्गिक आहेत आणि काही म्हटलं तर कृत्रिम आहेत, जे माणसाने तयार केले आहेत, जसा फॉस्फरस आहे, कायले तरी उष्णता देऊन उध्वपतन करून तयार केलं, बरोबर आहे की नाही। म्हणजे असेही मूलद्रव्य आहे जे माणसाने निर्माण केले आहे, मनुष्याने प्रयोगशाळेत त्याच्यावर प्रक्रिया करून निर्माण केले आहे, आणि असे काही आहे जे नैसर्गिक दृष्ट्याच तयार झालेले आहेत, जे नैसर्गिक आहेत, ज्यांना नैसर्गिक म्हटलं जाते। मग आता एकूण जर मूलद्रव्य 119 असतील, एकूण मूलद्रव्य किती, 119, तर यापैकी नैसर्गिक किती असावे आणि याच्यापैकी कृत्रिम किती असावे, 2 महत्त्वाचे घटक, नैसर्गिक आणि कृत्रिम। नैसर्गिक आहे 92,
किती आहेत 92 आहे. या 119 पैकी नैसर्गिक किती आहेत 92. मग आता कृत्रिम किती राहिले किती राहतात 27 राहतात. किती राहतात 27. नैसर्गिक मूलद्रव्य म्हटले 119 पैकी तर जवळपास आहेत 92 92 आणि कृत्रिम म्हटलं तर 27 मूलद्रव्य आहेत. पाहिजे बरोबर लक्षात ठेवा. म्हणजे माणसानं हे नैसर्गिकरित्या 92 मूलद्रव्ये आहेतच पृथ्वीवर जगात, परंतु त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करणे, रासायनिक अभिक्रिया करणे, याच्यातलं त्याच्यात करणे. माणसं इचकच आहे. माणूस प्राणी काय आहे इचक आहे. बरोबर आहे की नाही. इचक काय आहे तर त्याला एकमेव व्यक्ती आहे, एकमेव प्राणी आहे, त्याला बुद्धी आहे. बरोबर आहे की नाही. सो काय तो इचक काम करणार नाही. मग त्याने हे केले, याच्यामधून काहीतरी इचक काम केले, हे इकडे तयार झालं 27. काहीतरी करून पाहिलं इकडलं तिकडलं इकडे काड्या करायचं काम. बरोबर आहे की नाही. सो कृत्रिम किती आहेत 27. म्हणजे याच्यावर प्रयोगशाळेत कुठल्या तरी घटकांवर अभिक्रिया झाल्या, रासायनिक अभिक्रिया झाल्या आणि त्याच्यापासून मग हे कृत्रिम मूलद्रव्य तयार झाले. अशी एकूण जवळपास पृथ्वी तलावर आपल्या आता सध्या जसना आता शोध तर लागतच राहतील पुढे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे, कारण प्रक्रिया शास्त्रज्ञ भरपूर आहेत, त्याने तेवढेच काम आहे रात्रंदिवस. आता होऊ शकते शोध लागत राहतील. याच्यात वाढ होत नाही, कमी नाही होईल, वाढ होत राहील. कमी होणार आहे काय नाही, वाढ होतात. नैसर्गिक मूलद्रव्य आहेत 92 92 आणि कृत्रिम मूलद्रव्य आहेत 27. 92 अधिक 27 होतात 119. एकूण मूलद्रव्य आहे पृथ्वीवर 119. ठीक आहे. आता मूलद्रव्याची व्याख्या पाहिली आपण. मूलद्रव्य कशापासून बनते रेणूपासून बनते. मूलद्रव्य कशापासून बनते रेणूपासून बनते. आणि रेणू कशापासून बनते अणूपासून बनते. कशापासून अणूपासून. आता अणूची रचना पाहिली होती आपण. ओके. इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स. ओके. कक्षा पाहिल्या होत्या. ठीक आहे. आता त्याच्या बेसिसवर खूप सारे शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी अणूशी संबंधित किंवा मूलद्रव्याशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या, वेगवेगळं वर्गीकरण केलं. पाहिजे बरोबर. आता त्यापैकी पहिला शास्त्रज्ञ जर आपण विचारात घेतला तर मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? मूलद्रव्याचं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? सर्वात पहिला जर गोष्ट लक्षात घेतली आपण तर मूलद्रव्याचं धातू आणि अधातू अशा दोन घटकात पाहिजे. काय म्हणत आहोत? मूलद्रव्याचं धातू आणि अधातू अशा दोन घटकात वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ आहे लॅव्हाझिये, जे आधुनिक रसायनशास्त्राचे काय आहेत जनक. मूलद्रव्याचं धातू आणि अधातू असं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण आहे तर लॅव्हाझिये. कोण आहे? लॅव्हाझिये. त्यांनी धातू आणि अधातू अशा दोन गोष्टी असतात मूलद्रव्यात अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा, आता इथून सर्व गोष्टी अभ्यासात्मक, सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण पेपरमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वप्रथम मूलद्रव्याचं वर्गीकरण करणारा शास्त्रज्ञ कोण? फक्त मी वर्गीकरण म्हटलंय, आवर्त सारणी असा उल्लेख केलेला. मूलद्रव्याचं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण? डोबे रायनर. कोण आहे? डोबे रायनर. कुठला आहे डोबे रायनर? जर्मनीचा आहे. जर्मन शास्त्रज्ञ आहे. नक्की डोबे रायनर जर्मनी. याने 1829 मध्ये जवळपास ऑलमोस्ट किंवा 1829 मध्ये डोबे रायनरने पहिल्यांदा मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं. वर्गीकरण करणे म्हणजे काय की बाबा आता काही मूलद्रव्य सारख्या गुणधर्माचे असतील, काही वेगळ्या गुणधर्माचे असतील, मग त्यांचे गट तयार करणे. हे या गटाचे आहेत, ते त्या गटाचे आहेत, ते त्या गटाचे आहेत, आहे की नाही. गट, भेदभाव, कमी जास्तपणा हे तर आपल्या भारतात, जगातच पूर्ण भारताचं काय करायला लागते. भारताने ते ऍक्सेप्ट केलं मोठ्या प्रमाणात, आहे की नाही. सो ते कामं याने केले पहिले. सगळ्यात पहिले माणसं जाऊ द्या, येईल सोडलं नाही. डोबे रायनरने सर्वप्रथम काय केलं? वर्गीकरण केलं मूलद्रव्याचं. आणि महत्वपूर्ण होतं ते वर्गीकरण, अत्यंत महत्वपूर्ण होतं की कारण सारखे घटक जर एकाकडे आणत असतो आपण तर त्याच्यावर प्रक्रिया करणे, अभिक्रिया करणे, त्याचे गुणधर्म समजून घेण्याला सोपी जाईल, अभ्यास करायला त्याचा सोपी जाईल. त्या दृष्टीने डोबे रायनरने सर्वप्रथम मूलद्रव्याचं वर्गीकरण केले. आणि मूलद्रव्याचं वर्गीकरण करताना त्याने कुठला सिद्धांत मांडला? कुठला?
त्रिके. त्रिके म्हणजे काय? त्रिके म्हणजे काय? तीन तीन मूलद्रव्याचे गट तयार केले. तीन तीन मूलद्रव्याचे काय केले? बरं, कशाच्या बेसिसवर गट तयार केले? हेच प्रश्न येते, हाच येते प्रश्न. त्याने वर्गीकरण कशाच्या बेसिसवर केलं? आता आपल्या अगोदरच्या लेक्चर मधल्या संकल्पना, याने वर्गीकरण केलं अणुवस्तुमानांकाच्या बेसिसवर. कशावर? अणुवस्तुमानांक असते अणुचा. कशाचा असते? आणि मूलद्रव्य अणुपासूनच इनडायरेक्टली बनलेलंच आहे, राईट. डोबेरायनरने मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं कशाच्या बेसिसवर केलं? अणुवस्तुमानांकाच्या बेसिसवर केलं. कोणाच्या कशाच्या बेसिसवर? अणुवस्तुमानांकाच्या बेसिसवर डोबेरायनरने, जर्मन शास्त्रज्ञ होता डोबेरायनरने, जवळपास 1829 मध्ये किंवा 1829 मध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं आणि त्याने त्रिके हा सिद्धांत मांडला. त्रिके कशाला म्हणावं? तीनच का बरोबर? काय कारण असावं? तीनच मूलद्रव्य का घेतले? तर त्याच्या सिद्धांतानुसार असं म्हटलं जाते की जर मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांकानुसार जर मांडणी केली, मूलद्रव्याची अणुवस्तुमानांकानुसार जर मांडणी केली, किंवा यांनी काय केलं ते सांगतो. यांनी अशा प्रकारे मूलद्रव्याची मांडणी केली, डोबेरायनरनी मूलद्रव्याची अशा प्रकारे मांडणी केली की तीन मूलद्रव्यापैकी पहिला मूलद्रव्य आणि तिसरा मूलद्रव्य यांची सरासरी पाहिजे. पहिला मूलद्रव्य तिसरा मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी, अणुवस्तुमानांकाची सरासरी तीन मूलद्रव्य आहेत. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असे तीन आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम तीन मूलद्रव्य आहेत. आता हे समजा, असं समजायचं हे काय आहे? डोबेरायनरचे त्रिक आहे. समजायचं नाही आहेच. हे काय आहे? डोबेरायनरचे त्रिकाचा एक घटक आहे. हे एक त्रिमूर्ती त्याने मांडलेली आहे. त्याचा सिद्धांत काय म्हणतो? त्याचा सिद्धांत म्हणतो, पाहिजे रे बाबा, त्याचा सिद्धांत म्हणतो की पहिला घटक, पहिला मूलद्रव्य आणि तिसरा मूलद्रव्य यांच्या दोघांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी म्हणजेच मधातल्या घटकातील मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. पाहिजा लिथियमचा अणुवस्तुमानांक आहे 6.9 म्हणजे ऑलमोस्ट 7. पोटॅशियमचा अणुवस्तुमानांक आहे 39. दोघांची बेरीज केली आणि सरासरी जर केली तर आपल्याला सोडियमचा अणुवस्तुमानांक भेटतो. कशाचा भेटते? सोडियमचा अणुवस्तुमानांक भेटते. याला जर आपण नावं दिली ए, बी अँड सी, तर आपल्याला या मधातला घटक जर काढायचा असेल तर ते येईल बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन 2. सरासरी मध्य आपल्याला असे याच पद्धतीने काढावा असतो. सरासरी मध्य आपल्याला कशा पद्धतीने काढावा लागत असतो? याच पद्धतीने काढावा लागत. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 भागेला 2 पाहिजे. मग आता लिथियमचे किती आहे? 6.9 म्हणजे ऑलमोस्ट आपण राऊंड फिगर 7 पकडू. आणि पोटॅशियमचे किती आहे? 39 भागेला किती घ्यायचे? 2. 7 आणि 39 किती? 46. 46 भागेला 2 किती? व्हेरी गुड. हे आहे हे होय डोबेरायनरचं त्रिक. काय होय? त्रिके. डोबेरायनरचे त्रिके म्हणजे तीन मूलद्रव्याचा गट तयार केला. तीन मूलद्रव्याचा गट तयार केला आणि सिद्धांत मांडला की पहिला मूलद्रव्य आणि दुसरा मूलद्रव्य, तिसरा मूलद्रव्य, पहिला मूलद्रव्य आणि तिसरा मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी म्हणजेच मधातल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? पद्धतशीर समजून घ्या. असे तीन मूलद्रव्याचे त्याने गट तयार केले. जसं हे आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, असे त्याने काय केले? तीन मूलद्रव्याचे गट तयार
केले. पण ही थोडीशी विस्तृत संकल्पना होती. आणि जेव्हा यांनी वर्गीकरण केलं तेव्हा डोबेरायनरने जेव्हा वर्गीकरण केलं तेव्हा एवढे सर्व मूलद्रव्यही अस्तित्वात नव्हते. त्यांचा एकूण शोधही लागलेला नव्हता. मोठ्या प्रमाणात काही शोध लागलेला नव्हता. ओके, लक्षात ठेवा. आता ही जी त्यांची संकल्पना होती हे काहीच मूलद्रव्यांशी संबंधित निगडित होती. सर्वचे सर्व मूलद्रव्य या संकल्पनेत बसत नव्हते. म्हणून यांचं जे काही वर्गीकरण आहे हे निरुपयोगी ठरलं आहे, महत्वपूर्ण, बट काही मूलद्रव्यांना ते लागू पडत नाही. म्हणून मग आता नवीन काहीतरी वेगळ्या वर्गीकरणाची आवश्यकता होती. पहिले डोबेरायनरने केलं 1829 मध्ये त्रिके मांडली. जर्मनीचे शास्त्रज्ञ होते. अणुवस्तुमानांकाच्या बेसिसवर मांडले. त्रिकांमधला त्यांचा सिद्धांत आहे की 3 मूलद्रव्यापैकी पहिला मूलद्रव्य, तिसरा मूलद्रव्य यांच्या अणुवस्तुमानांकाची बेरीज आणि बेरजेची सरासरी म्हणजेच मधातल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. अणुवस्तुमानांक मीन्स प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या म्हणजे बेरीज. प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन इज इक्वल टू अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास. काय होते? बेरीज. सर आता हे यांचं वर्गीकरण जे होतं हे थोडंसं मर्यादित होतं. काहीच मूलद्रव्यांना लागू पडत होतं, सर्व मूलद्रव्यांना लागू पडत नव्हतं. म्हणून आता आणखी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाची गरज भासत होती. देन दुसरे शास्त्रज्ञ आले. कोण? कुठले होते? ब्रिटिश होते. ब्रिटिश कुठले होते? ब्रिटन होते. ब्रिटनचे. आणि यांनी मांडले अष्टके सिद्धांत. यांनी मांडली. बाबू हे पेपरले हाय म्हणजे आहे, ग्रुप दिले तुम्हाला हायच आहे, ठेवलेच असते हा प्रश्न जोड्याजोडामध्ये. इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स, प्रोटॉन्स, अष्टके, त्रिके हे सगळं जोड्याजोडामध्ये हाय म्हणजे आहेच प्रश्न. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी तुम्हाला. हा प्रश्न आहेच. लक्षात येते काय म्हणतो मी तुम्हाला? म्हणून पद्धतशीर माहितच पाहिजे. न्यूलँड्स ब्रिटनचे शास्त्रज्ञ होते, ब्रिटिश शास्त्रज्ञ होते न्यूलँड. त्यांनी नंतर मग अष्टके हा एक सिद्धांत मांडला. त्यांनी काय सिद्धांत मांडला? अष्टके हा सिद्धांत मांडला. त्यांचा सिद्धांत काय म्हणते? त्यांचा सिद्धांत म्हणते जर मूलद्रव्यांची अणुवस्तुमानांकानुसार चढत्या क्रमाने मांडणी केली म्हणजे कमी अणुवस्तुमानांकाचा पहिले, मग त्याच्यापेक्षा थोडा जास्त अणुवस्तुमानांकाचं मूलद्रव्य, मग त्याच्यापेक्षा थोडा जास्त अणुवस्तुमानांकाचं मूलद्रव्य, मग थोडा आणखी जास्त अणुवस्तुमानांकाचं मूलद्रव्य, असं जेव्हा आपण 8 मूलद्रव्य एका लाईन मध्ये मांडतो, क्रमाने त्याची मांडणी करतो, तेव्हा पहिला मूलद्रव्य, 8वा मूलद्रव्य यांचे गुणधर्म सारखे येतात असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? न्यूलँड्सचं म्हणणं होतं. म्हणजे ते नाही आहेत सध्या असतील, बरोबर आहे की नाही? पाहिजे. 1865 मध्ये जवळपास यांनी हा सिद्धांत मांडला अष्टकांचा. 1865 यांचं म्हणणं होतं की जेव्हा आपण अणुवस्तुमानांकाच्या माध्यमाने अणुवस्तुमानांकाच्या बेसिसवर मूलद्रव्याचे मांडणी करत जातो, चढत्या क्रमाने मांडणी करत जातो, तेव्हा पहिला मूलद्रव्य आणि 8वा मूलद्रव्य यांचे गुणधर्म कसे येतात? सारखे येतात. आणि ही रचना त्याने कशाच्या बेसिसवर केली सांगितलेली आहे? तर त्यांनी सांगितले की संगीतातील 8 जे स्वर असतात, सा रे गा मा पद नि सा, सा पहिला आणि शेवटचा आहे सा, या बेसिसवर केली असं सांगितलं. पहिला मूलद्रव्य, 8वा मूलद्रव्य 6 आहे. सारखे गुणधर्म आहेत. काय आहे? सारखे गुणधर्म असतात असा यांचा सिद्धांत होते. न्यूलँड्स ब्रिटनचे आहेत, अष्टके मांडले किंवा 1865 मध्ये. आणि यांनी कशाच्या बेसिसवर वर्गीकरण केलं हे आता सांगितलं मी तुम्हाला. सेम अणुवस्तुमानांकाच्याच बेसिसवर केलं हे आताच सांगितलंय की त्यांनी म्हटलं, त्यांचा सिद्धांत म्हणते की जर अणुवस्तुमानांकानुसार मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांकानुसार जर चढत्या क्रमाने मांडणी करत गेलो तर म्हणजे अणुवस्तुमानांक अत्यंत महत्वपूर्ण घेतलेला आहे. अणुवस्तुमानांक अणुवस्तुमानांकाच्या बेसिसवर यांनी काय केलंय? वर्गीकरण केलेलं आहे. न्यूलँड्स. आता यांनी जेव्हा वर्गीकरण केलं तेव्हा जवळपास फक्त 56 मूलद्रव्याचा शोध लागला होता. किती मूलद्रव्यांचा? फक्त अस्तित्वात होते 56 मूलद्रव्य. एकूण 56 मूलद्रव्य.
56 मूलद्रव्य होते. परंतु त्याच्यानंतर पुढे पुढे जसं जसं चालत गेलोय तसे तसे मूलद्रव्य वाढू लागले. आता यांच्या प्रॉब्लेम असा होता यांच्या वर्गीकरणात की हे पद्धत जी आहे हे प्रत्येकाला लागू पडत नव्हती. प्रत्येकालाच लागू पडत नव्हती. प्रत्येक मूलद्रव्यासाठी हे लागू पडत नव्हती. 8-8चे घटक करतही गेलो आपण. 8-8चे घटक करतही गेलो आपण. 8×7=56. 8-8चे घटक करतही गेलो आपण तरी काही मूलद्रव्यांना ते लागू पडत नव्हतं. म्हणजे काही काही गटांमध्ये काही अष्टकांमध्ये पहिला मूलद्रव्य आणि 8वं मूलद्रव्य यांचे गुणधर्म सारखे येत नव्हते. म्हणजे याच्यातही थोड्याफार प्रमाणात काय होतं, दळमळीत काम होतं. याच्यातही थोड्याफार प्रमाणात गडबड होती. हे काही एवढं कामाचं नव्हतं. किती मूलद्रव्य? 56 मूलद्रव्याचा शोध लागला. पाहिजे बरोबर. लक्षात येऊ लागलं काय? मग आता अजूनही वर्गीकरणाची आवश्यकता होती की एकदम स्पष्टपणे विस्तृतपणे पद्धतशीर वर्गीकरण झालं पाहिजे. आणि आता लागला पहिल्यांदा आवर्त सारणीचा शोध. कशाचा शोध लागला? हो, आवर्त सारणी म्हटलं मी तुम्हाला, आधुनिक आवर्त सारणी नाही म्हटलं. पेरियोडिक टेबल, मॉडर्न पेरियोडिक टेबल नाही. लक्षात येत आहे काय? लक्षात ठेवा. आता पुढचा शास्त्रज्ञ आहे मेंडेलिव्ह. व्हेरी गुड, मेंडेलिव्ह. कोणता शास्त्रज्ञ? मेंडेलिव्ह. बाबू ते ग्रेगर मेंडल वेगळा आहे. ग्रेगर मेंडल वेगळे आहेत रे. ग्रेगर मेंडलने काय केलं? अनुवंशिकता. ग्रेगर मेंडल अनुवंशिकतेचा सिद्धांत आहे. अनुवंशिकता समजते का तुम्हाला? अबे आई वडिलापासून काहीतरी घेऊन लेकरामध्ये ते येते, त्याला म्हणते अनुवंशिकता. बिमारी होईल आई वडिलांना आहे ते त्या लेकराले, किंवा मग आई वडिलांमध्ये चांगले गुण आहेत तेच येऊन जातील, किंवा मग वाईट गुण आहेत तेच येऊन जातील लेकरामध्ये. इट्स कॉल अनुवंशिकता. बरोबर आहे की नाही? त्याचे पर्सेंटेज असतात अनुवंशिकता. किंवा काही घटक कोणाकोणाकडून किती येतील, काकाकडून किती येतील, आजोबाकडून किती येतील, आजीकडून किती येतील, हे आई वडिलांचे आजी आजोबा त्यांच्याकडून किती येतील मुलामध्ये पर्सेंट गुण, आईचे आई बाबा त्यांचे किती येतील गुण, पणजोबा त्यांचे किती येतील गुण, आणि आई वडिलांचे किती येतील गुण, हे पर्सेंटेज आहे. हे विचारले जातात नेटसेटले मोठ्या प्रमाणात की कोणाकडून किती गुण येतील मुलामध्ये, बाळामध्ये. तुम्हाला काय एवढं सोपं वाटलं काय? एवढं सोपी नाही. लक्षात येऊ लागलं. शिकूच आपण, पुढे शिकू. तर मेंडेलिव्ह आहे. कोण आहे? मेंडेलिव्ह आहे पुढचे शास्त्रज्ञ. महत्वपूर्ण आधुनिक आवर्त सारणीचे जनक नाही म्हटलं जाईल, फक्त आवर्त सारणीचे जनक म्हटलं जाते. कशाला जनक म्हटलं जाते? आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणी अजूनही आपण पाहिलेली नाही. मेंडेलिव्ह यांना आवर्त सारणीचा जनक म्हटलं जाते. यांनी सर्वप्रथम आवर्त सारणी मांडली. म्हणजेच तिसऱ्यादा महत्वपूर्ण आणि विश्लेषणात्मक अत्यंत उपयुक्त असे आवर्त सारणी किंवा मग मूलद्रव्याचं वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ आहे मेंडेलिव्ह. पाहिजे पहिल्यांदा आवर्त सारणी मांडणारा व्यक्ती आहे मेंडेलिव्ह. विश्लेषणात्मक आणि महत्वपूर्ण वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ मूलद्रव्याचे मेंडेलिव्ह. ठीक आहे. यांनी मांडली आवर्त सारणी. काय मांडली? आवर्त सारणी मांडली. ओके. कशाच्या बेसिसवर? म्हणजे वर्गीकरणच केलं. कशाच्या? हे कुठले होते? मेंडेलिव्ह रशियाचे होते. कुठले होते? रशिया. हो. आता यांनी मांडली आवर्त सारणी कशाच्या बेसिसवर? काय म्हटलं? पेरियोडिक टेबल. आवर्त सारणी मेंडेलिव्ह यांनी मांडली. कशाच्या बेसिसवर? हो, सेम आहे. याने अणुवस्तुमानांक, यांनी अणुवस्तुमानांक आणि यांनी अणुवस्तुमानांक. काय जा आता मग मग लिहायचं काय काम? काय पुढे अणुवस्तुमानांक कशाच्या बेसिसवर केले? वर्गीकरण. यांनीही अणुवस्तुमानांकाच्याच बेसिसवर वर्गीकरण केलेलं आहे. यांनी मांडली आवर्त सारणी. काय मांडली? हो, पेरियोडिक टेबल. आता आवर्त सारणी
असा एक डब्बा तयार केला. काय केला? हे जे उभे असतात, उभे असतात कॉलम, यायले म्हणतात गण. काय म्हणतात? आणि जे आडवे असतात यायले म्हणतात आवर्तन की आवर्तने? आवर्तन. काय म्हणतात? हो, 5. ठीक आहे. आता यांनी वस्तुमानाच्या बेसिसवर केलेलं आहे वर्गीकरण, केलेलं आहे. ओके, चलो. आता त्यांनी जेव्हा आवर्त सारणी मांडली तर प्रश्न येतोय की मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एकूण आवर्तने किती? किती आवर्तने होती? 7 होती. किती होती? 7 होती. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एकूण आवर्तने होती 7. आणि गण किती होते? गण म्हणजे उभे किती होते? 8 होते. गण किती होते? 8 गण 7 आवर्तने. 8 गण आणि 7 आवर्तने. बोल. अशा प्रकारचं त्यांनी वर्गीकरण मांडलं. पहिले एक घटक, दुसरा, तिसरा, चौथा, अशा प्रकारे चढत्या क्रमाने अणुवस्तुमानांकानुसार त्यांनी वर्गीकरण केलं. आता महत्वाची बाब अशी की एवढं विश्लेषणात्मक, एवढं महत्वपूर्ण, एवढं अभ्यासपूर्ण यांनी आवर्त सारणी तयार केली की या आवर्त सारणीमध्ये शोध न लागलेल्या मूलद्रव्यासाठी ही जागा ठेवली. शोध लागलाच होता, पण भविष्यात ते मूलद्रव्य राहतील, येतील, त्यांचा शोधही लागेल, त्यांचा अणुवस्तुमानांक हा राहील, एवढं सांगून गेले मेंडेल. काही साधा सुद्धा माणूस नव्हता. एका युनिव्हर्सिटीत प्राध्यापक आणि देन त्या युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होणारा व्यक्ती मग मेंडेल. लक्षात ठेवा, ज्या युनिव्हर्सिटीत शिकले तिथेच प्राध्यापक झाले, त्याच युनिव्हर्सिटीचा हेड, एकदम हेड, डीनच म्हणतात की डीन म्हणतात? डीन म्हणतात, डीन युनिव्हर्सिटी. लक्षात येत आहे काय? पाच. तर एवढं अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व, एवढं अभ्यासपूर्ण पद्धतीने हे आवर्त सारणी मांडली की या आवर्त सारणी शोध न लागलेल्या मूलद्रव्याचे काय केलं त्यांनी? जागा ठेवली की हे जागा ठेवून द्या त्याच्यासाठी रिझर्व कोणची तरी, याच्यापैकी एक बॉक्स, 3 बॉक्स तिघांसाठी ठेवून द्या, यांचा शोध लागेल आणि त्यांचा अणुवस्तुमानांक हाच असेल, म्हणून ही जागा त्यांच्यासाठी ठेवा. एवढंही सांगितलं आणि सर्व खरं ठरलं. सर्व त्या मूलद्रव्याचा शोधही लागला. त्यांच्या मृत्यूनंतर त्या मूलद्रव्याचा शोधही लागला. त्यांनी सांगितलं होतं तेच गुणधर्म त्या मूलद्रव्यात होते. कोणते होते मग त्या मूलद्रव्य? 3 होते. पाहिजा ज्यांचा शोध न लागता मेंडेलिव्हने त्यांच्या आवर्त सारणीत त्या मूलद्रव्यांना स्थान दिले होते. ते 3 मूलद्रव्य आहेत. एक म्हटलं तर इका बोरॉन. बाबू लिहू नका रे. इका ॲल्युमिनियम, आणि एक इका सिलिकॉन. असे 3 मूलद्रव्य होते ज्याचा शोधही लागलेला नव्हता. तेव्हा या मूलद्रव्यांना या आवर्त सारणीत जागा देण्यात आली होती मेंडेलिव्हची. आणि यांना नंतर मग आता नावं देण्यात आली. पहिले जेव्हा मेंडेलिव्हने सांगितलं तेव्हा हे नाव सांगितली होती. मेंडेलिव्हने जेव्हा सांगितलं तेव्हा कोणती नावं सांगितली होती? हे. परंतु आता त्यांना वेगळे नावं देण्यात आली. कुठले नावे दिले मग आता इका बोरॉनला? स्कॅन्डियम. व्हेरी गुड, स्कॅन्डियम. काय म्हणता तुम्ही? ॲल्युमिनियमच्या डब्बे गेले घरी, हवा तेच होते. स्कॅन्डियम. नक्की गॅलियम की जर्मेनियम? पाहिजे रे बा, पद्धतशीर पा. अजून हे पा पाहिजे रे. हो, ॲल्युमिनियम वाले लोक. ॲल्युमिनियम म्हणजे जर्मन होते की नाही? ॲल्युमिनियम म्हणजे जर्मन होते की नाही? होती की नाही? इथे एका ॲल्युमिनियम आहे, मग इथे जर्मन यायला पाहिजे की नाही? विकास म्हणते की इथे म्हणते गॅलियम पाहिजे. आता काय करावं? तर ते ॲल्युमिनियम नाही ना, ते आपलं ॲल्युमिनियम
नाही, जर्मन नोय आपलं, जर्मनचे गंज नाही ते नोय, हे वेगळं. याचं नाव आहे गॅलियम. काय आहे? गॅलियम. हा आता याच काहून रे, आता सिलिकॉन म्हणजे जर्मन होते काय? जर्मनचं काही घेणदेणच नाही आहे आणि अल्युमिनियमचं इथं काही घेणदेणं नाही. तर याचं नाव काय आहे? जर्मेनियम. काय आहे? कसा लिहू जर्मेनियम? असा लिहिता नाही काय? जर्मेनियम कसं लिहू? पहिले जर्मन लिहू, जर्मन, मग जर्मेनियम कसं? हा ज म की पूर्ण म की अर्धा म? पूर्ण म. हा वरते. हा अच्छा, असं जर्मेनियम पाहिजे का ते? काय म्हटलं, जर्मेनियमच पाहिजे काय? जर्मेनियम काय आहे? जर्मेनियम. इका बरोबर स्कॅन्डियम, इका अल्युमिनियम गॅलियम, इका सिलिकॉन जर्मेनियम. या तीन मूलद्रव्यांना मेंडेलिव्हने आपल्या आवर्त सारणीत जागा दिली होती, ज्याचा शोधही लागला होता. जेव्हा यांनी वर्गीकरण केलं तेव्हा जवळपास 63 मूलद्रव्य होते. किती मूलद्रव्य होते? 63 मूलद्रव्य होते. यांनी वर्गीकरण केलं तेव्हा, आणि त्या 63 मध्ये हे तीन त्यांनी सांगितलं तेव्हा पाहिजे म्हणून, परंतु यांचा शोध लागला नव्हता. हे पेपर मध्ये येणार आहे. जेवढे काही शिकणार आहोत आपण आजच्या लेक्चर मध्ये, ते सर्व पेपर मध्ये येणार आहे. पेपरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पण आता मेंडेलिव्हने काय केलं, तर मेंडेलिव्हने एका मूलद्रव्याला आवर्त सारणीत स्थानच दिलं. अस्तित्वात असूनही स्थान दिलं नाही. मेंडेलिव्हने एका मूलद्रव्याला अस्तित्वात असतानाही स्थान दिलं नाही. व मोठे भारी लोक असतात बरं, हे हुशार लोक मोठे भारी असते. हो, त्याचा अभ्यास खूप असतो. ज्याला द्यायचं बरोबर त्याच्या जसे करायचं त्याच्याच बरोबर करायचं. मग ते असो नसो, ते कोणाच्या नजरेत काही नाही. हे अस्तित्वात नसताना याने स्थान दिलं, अस्तित्वात असताना त्याने स्थान दिलं. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत स्थान नसलेला मूलद्रव्य हायड्रोजन. कुठला आहे? पाहिजे रे बाबा, स्थान नसलेला मूलद्रव्य आहे हायड्रोजन. आणि कारण काय सांगितलं बाबा त्यांनी? मग कारण काय सांगितलं असेल? आता काही ना काही तर कारण दाखवाच लागत असते. शास्त्रज्ञांना प्रबंध लिहिताना, शोध लावत असताना कारण असले पाहिजेत ना. कारण काय? एक्सक्यूज नाही, कारण म्हणतो आम्ही तुम्हाला. एक्सक्यूज नाही. एक्सक्यूज म्हणजे पळवाट काढणे. नाही जमलं तर काही सांगतच नाही. कारण काय? हायड्रोजनला स्थान न देण्याचं कारण काय? तर त्यांनी सांगितलं की हायड्रोजन, अल्कोहोल आणि हेलियम, अल्कोहोल आणि हेलियम हे तीनही, अल्कोहोल बाजूला राहतील, हेलियम जरी लक्षात ठेवा. हायड्रोजन आणि हेलियम हे सारख्या गुणधर्माचे आहेत, सारख्याच गुणधर्माचे आहेत. म्हणून 1-2 पैकी कोणाला तरी एकाले आपण स्थान दिलं तर चालेल. म्हणून त्यांनी हायड्रोजनला स्थान दिलं नाही. हायड्रोजनला स्थान दिलं, लक्षात ठेवा. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत कोणत्या मूलद्रव्याला स्थान नाही, तर हायड्रोजनला स्थान. कारण याचे गुणधर्म आणि हेलियमचे गुणधर्म सारखेच आहे. म्हणून त्यांनी मग हेलियमला काय केलं? हेलियमला स्थान दिलं. त्याला स्थान दिलं, हेलियमला स्थान दिलं. पाहिजे बरोबर पा. ठीक आहे. मेंडेलिव्ह आता कुठल्या आवर्तनात कुठले मूलद्रव्य आहे, कुठल्या गणात कुठले मूलद्रव्य आहे, एवढं काही आपल्याला शिकायची काही आवश्यकता नाही. टेन्शन काही घेत बसायचं नाही. ठीक आहे. कारण आपल्याला अजून शिकायचं आहे. लक्षात येत आहे काय? याच्याशी संबंधित आणखी काही संकल्पना जास्तीच्या आपल्याला काही शिकायची एवढी आवश्यकता नाही. कशाच्या बेसिसवर? अणुवस्तुमानांकाच्याच बेसिसवर. एकूण 63 मूलद्रव्याचा शोध लागलेला होता. जवळपास रशियाचे होते मेंडेलिव्ह, यांनी ही आवर्त सारणी मांडली होती. बरोबर आहे.
समजलं काय? असं वर्गीकरण केलं होतं. महत्वपूर्ण, अत्यंत महत्वपूर्ण हे घटक आहे. हे घटक अत्यंत महत्वपूर्ण आहे, जे आपल्याला नेहमी पेपरमध्ये विचारले जातात. ठीक आहे, चलायचं पुढे नक्की. ओके, सीट बेल्ट बांधून घ्या. आता स्पीड वाढणार आहे. ओके, आता पुढचा शास्त्रज्ञ आहे. हे तर झालं, पण आता तेव्हा 63 मूलद्रव्य आणि मूलद्रव्य वाढले ना. मूलद्रव्य काय झाले? त्याला आता कुठेतरी जागा पाहिजे होती ना. यांनी याले तर जागा ठेवली तिघाईले, पण बाकी मग अजून येतील त्याला जागा नव्हती ठेवली ना मेंडेलीवने. मग आता आणखी वर्गीकरणाची गरज भासली. आता अजून एक शास्त्रज्ञ आले महत्वपूर्ण. कोण? मोसले. कोण? मसाले नाही, मोसले. मोसले हे ब्रिटनचेच होते. कुठले होते? ब्रिटन. बाबू हे शास्त्रज्ञ कुठले वेळी विचारतात बरं, विचारतात बरं, वादे करता तुम्ही. ब्रिटनचे आहेत. कुठले वेळी? हे ब्रिटनचे आहेत मोसले. आणि मोसले यांनीही आवर्त सारणी मांडली. यांच्या आवर्त सारणीचं वैशिष्ट्य असं की कितीही मूलद्रव्याचा शोध लागला तर तो याच्या आवर्त सारणीत स्थान द्यायला भेटू शकते, असं वैशिष्ट्य आहे. मग एकूण मूलद्रव्य 119 आहेत. किती आहेत? म्हणजे सर्व याच्या स्थान असेलच असेल, बरोबर आहे की नाही? पण यांच्या आवर्त सारणीचं वैशिष्ट्य असं की यांची आवर्त सारणी ही अनुक्रमांकावर आधारित आहे. कशावर आधारित आहे? हे तिघ जण होते, अणुवस्तुमानांकावर प्रेम करायचे. अणुवर वस्तुमानांक चांगल्या क्वालिटीचे आहे. याला क्वांटिटी पाहिजे, क्रमांक पाहिजे भाऊ. काय म्हणतात लक्षात ठेवा बरं. अणुवस्तुमानांक हे 3 लोक होते. अणुवस्तुमानांकाच्या आधारावर त्यांनी वर्गीकरण केलं होतं. चौथे महत्वपूर्ण वर्गीकरण जे आताही अस्तित्वात आहे, आताच्या मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं जात असेल तर यांच्या आवर्त सारणीनुसार केलं जाते. लक्षात ठेवा. आणि कशाच्या आधारावर केलं? अनुक्रमांक किंवा अणुअंकाच्या बेसिसवर केलंय. अणुअंक म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या नक्की. ओके, किंवा हा शब्द आहे कारण जेवढे प्रोटॉन केंद्रकात असतात तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर कक्षेत फिरत. मोसले यांनी अणुअंकाच्या बेसिसवर काय केलं? वर्गीकरण केलं पहिल्यांदा. किंवा अणुअंकाच्या बेसिसवर वर्गीकरण करणारा, शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्गीकरण करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हटला तर मोसले आहे. आधुनिक आवर्त सारणीचा जनक म्हटला तर मोसले आहे. फक्त आधुनिक आवर्त सारणीचा जनक म्हटला तर मेंडेलीव आहे. आधुनिक आवर्त सारणीचा जनक म्हटला तर मोसले आहे. कोण आहे? मोसले. पाहायचं. ठीक आहे, कशाच्या बेसिसवर? अणुअंकाच्या बेसिसवर. आता दोघांचे नियम समजून घ्या, दोघांचे सिद्धांत समजून घ्या. मेंडेलीवने म्हटलं की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानांकाचं आवृत्ती फल आहे. सिद्धांत होय असा शब्द सांगू राहिलो. मेंडेलीवने म्हटलं की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाचं आवृत्ती फल आहे. अणुवस्तुमानांकाचं आवृत्ती फल आहे. कशाचं? आणि मोसलेने म्हटलं की मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्याच्या अणुक्रमांकाचं आवृत्ती फल आहे. बस एवढाच. अणुवस्तुमानांक, अनुक्रमांक, अनुभारांक. लक्षात येत आहे काय म्हणतं? हा म्हणते की जेवढे काही गुणधर्म असतील मूलद्रव्याचे हे कशाचा आवृत्ती फल आहे? अणुवस्तुमानांक. आणि हा म्हणते कशाचे गुणधर्म फल आहे? अनुक्रमांक. हे सिद्धांत होय दोघांचेही पद्धतशीर समजलेच पाहिजेत. लक्षात आले पाहिजे. लक्षात येत आहे काय? कधी काळी असे वाक्य येतील पेपरमध्ये सांगता येत योग्य की अयोग्य, उलट करतील, सर्क करतील किंवा मग दोन्ही बरोबर देतील किंवा मग दोन्ही चुकीचे करून टाकतील. अणुअंकाच्या ठिकाणी अणुवस्तुमानाकडे आणून देतील, अणुवस्तुमानाच्या मानांकाच्या ठिकाणी अणुअंक टाकून देतील. आहे की नाही?
आणि आपण तिथे गेल्यावर मग समजत नाही ते अणु काय हो अणु काय हो अणु गडबड मध्ये सर्व होते. लक्षात येते काय? पाच मोस्टली अणुअंकाच्या बेसिसवर वर्गीकरण केलं. आधुनिक आवर्त सारणी मांडली. कोणची आवर्त सारणी? आता जशी हे होती तशीच ते, काही बदल आहे काय? पद्धत सारखीच आहे, बदल भरपूर आहे. या आवर्त सारखीच पद्धत त्या आवर्त सारणीसाठी आहे, पण बदल भरपूर आहे. पद्धत एकच, बदल भरपूर. लक्ष दिलं काय? मग आता आधुनिक आवर्त सारणी पाहावं लागेल आपल्याला. काय पाहावं लागते? तशी नाही पाहावं लागते, काढावं लागते मग पाहावं. आधुनिक आवर्त बर त्याच्याशी संबंधित काही प्रश्न आहेत बेसिक की जसे याच्यात गण आणि आवर्तन आहे तसे त्याच्यात असतीलच, कारण पद्धत सारखीच आहे म्हटलं मी तुम्हाला सांगितलं आताच, आहे की नाही? मग किती आवर्तने आहेत आधुनिक आवर्त सारणी? मोस्लेच्या आवर्त सारणी, मेंडेलीच्या आवर्त सारणीत किती होते आवर्तने आणि गण किती होते? आता मोस्लेच्या आवर्त सारणीत आवर्तने किती? 7च आहे सेम, आणि गण किती? 18 आहे. किती आहे? 18 आहे. 18 गण, 7च आवर्तन, बरोबर आहे की नाही? बर आता पाहू हे गण कायच्या बेसिसवर आहे तर आवर्तन कशाच्या बेसिसवर आहे. आता यांनी कशाच्या बेसिसवर केलं वर्गीकरण? म्हणजे आता अणुअंक म्हणजे कशाची संख्या? प्रोटॉन किंवा म्हणजे इलेक्ट्रॉन म्हटलं किंवा प्रोटॉन म्हटलं चालेल की नाही? स्पेशली इलेक्ट्रॉनच्या बेसिस. मोस्लेच्या आवर्त सारणीत जे मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं ते कशाच्या बेसिसवर केलं? इलेक्ट्रॉन्सच्या बेसिसवर केलेलं आहे. इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर केलेलं आहे बाबूरे. इलेक्ट्रॉनच्या बेसिसवर वर्गीकरण केलेलं आहे मूलद्रव्यांचं. जेवढे कमी इलेक्ट्रॉन्स एवढी सुरुवातीला जा. इलेक्ट्रॉन्स वाढत चालले म्हणजे स्थाने त्याचं इकडे गणात वाढत जाईल. पहिल्या गणात असलेला मूलद्रव्यातील इलेक्ट्रॉन कमी, याच्यात त्याच्यापेक्षा जास्त, याच्यात त्याच्यापेक्षा जास्त, याच्यात त्याच्यापेक्षा जास्त. जेव्हा 18व्या याच्यात येसान तेव्हा कक्षाच पूर्ण असतात, इलेक्ट्रॉनची त्याला गरजच नसते, निष्क्रिय असते. मी तुम्हाला कालच सांगितलं की जेव्हा त्याच्या कक्षा पूर्ण होतात त्याला घेणेच नाही, आता कोणाचं निष्क्रिय झालं. निष्क्रिय होणे म्हणजे वायूत रूपांतर होणे. कशात रूपांतर होत असते? वायूत रूपांतर होणे. यांनाच राजगृह वायू असं म्हटलं जाते. कोणची वायू? इंग्लिशमध्ये नोबेल गॅसेस म्हणतात. नोबेल गॅस यांना लक्षात येऊ राहिलं काय? म्हणजे इलेक्ट्रॉन किती आहे त्याच्या बाहेरच्या कक्षेत यानुसार त्यांनी गणात काय केलेलं आहे? त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. काय झालं? ठीक आहे. आता एकूण गण पाहिले 18 आणि एकूण आवर्तन पाहिले नक्की. बर आता जसे जसे इलेक्ट्रॉन वाढत जाईल तसे तसं काय होत जाईल? काय वाटतं तुम्हाला? जसे जसे इलेक्ट्रॉन्स वाढत जातील तसं तसं काय होत जाईल? इलेक्ट्रॉन जेवढे वाढत जातील तेवढ्या कक्षा वाढत जातील ना, बरोबर आहे की? कक्षा वाढतील की? आता इलेक्ट्रॉन्स वाढून आला म्हणजे प्रोटॉन तेवढेच वाढतील की? जेवढे इलेक्ट्रॉन्स वाढले तेवढे, बरोबर आहे की? आता प्रोटॉन्स वाढणे म्हणजे ते केंद्रकाशी संबंधित आहे आणि अणुवस्तुमानांकामध्ये प्रोटॉन आहे इन्क्लूड. प्रोटॉन वाढणे म्हणजे मग अणुवस्तुमानांक वाढूच राहणार, अणुअंक तर वाढूच राहणार, अणुवस्तुमानांकही. मग प्रश्न येईल आपल्याला की आधुनिक आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जात असताना, हे डावी आहे ना? नक्की हे उजवी आहे असा विचार केला तर नाही. आवर्त सारणीत ते डावी बाजू कोणती? नक्की जसं माझं तोंड आहे तसंच त्याचंही तोंड आवडतं नाही. पाव ते समजलं पाहिजे. प्रश्न असा येतो डायरेक्ट की आधुनिक आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जात असताना अणुवस्तुमानांक वाढत जातो, अणुवस्तुमानांक कमी होत जातो. आता हे डावी उजवीचं काय करावं? हे डावी की हे डावी? हे डावी, हे उजवी. नक्की पाहिजा कन्फर्म. हे डावी हे उजवी, हे डावी हे उजवी. नक्की पाहिजा बरोबर. तर आधुनिक आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जात असताना अणुअंक काय होते? संकल्पना आहेत बघूया, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कारण मी तुम्हाला काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स वाढत जातात
म्हणजेच अणुअंक काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. इलेक्ट्रॉन्स वाढणे म्हणजे अणुअंक वाढणे, इलेक्ट्रॉन्स वाढणे म्हणजे प्रोटॉन वाढणे ना, कारण इलेक्ट्रॉन जेवढे आहेत तेवढे प्रोटॉन वाढतील, मग इलेक्ट्रॉन्स इकडे वाढले तिकडे प्रोटॉन्स वाढतील ना. प्रोटॉन्स वाढणे म्हणजे अणुवस्तुमानांक वाढणे, म्हणजेच डावीकडून उजवीकडे जात असताना अणुवस्तुमानांक आणि अणुक्रमांकामध्ये कुठला बदल होईल, वाढत जाईल. आणि उजवीकडून डावीकडे येत असताना व्हेरी गुड, बरोबर आहे की नाही. बर, आता पाहिजे रे बाबा, आता पाहिजे मला धातू अधातू दोन गोष्टी मधला डिफरन्स. नाउ हु कॅन टेल मी द डिफरन्स ऑफ इंग्लिश मध्ये धातू अधातूला काय म्हणतात रे? हा, मेटल. हा, अधातूले नॉन मेटल. व्हेरी गुड, जमलं. बरं, जे लक्षात राहते ते मराठी का धातू अधातू वर्गीकरण काय आहे, डिफरन्स काय, हु कॅन टेल मी? धातू अधातू मध्ये काय फरक आहे? एखादा बेसिक फरक तो सांगा. काही फरक असला पाहिजे ना. बरं, आता पाहिजे, मी सांगतो तुम्हाला. लाकूड धातू आहे का? लाकूड धातू आहे काय? ते काय आहे धातू आहे काय? लोखंड. बरं, लाकडातून वीज वाहू शकते काय? आणि लोखंडातून? बरं, याच्यातून वीज वाहू शकते म्हणणं आहे तुमचं? नक्की. वीज वाहण्यासाठी इलेक्ट्रॉन्स आवश्यक आहेत काय? म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे याच्यातल्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, मग याच्यात नाही आहेत इलेक्ट्रॉन्स? नाही आहेत, पण ते निष्क्रिय आहे, त्याचं काही घेणदेणच नाही आहे, पूर्ण आहे. आता ते कोणाला अट्रॅक्ट करतील काय? आपण एक्झाम्पल म्हणून समजून घेऊ राहिलो, लक्षात ठेवा. आता त्याच्यात इलेक्ट्रॉनची गरजच नाही, त्याच्या कक्षा अपूर्णच नाही आहे. समजा सपोज म्हणून जर लाकूड घेतलं, लाकडाच्या कक्षाचं पूर्ण, त्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकताच नाही आहे, मग तो दुसऱ्या अणूला अट्रॅक्ट करणार आहे काय? नाही. त्याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता असेल तर तो दुसऱ्या अणूला अट्रॅक्ट करेल, म्हणजे त्याच्यापासून काहीतरी इलेक्ट्रॉन घेईल. आता याला आवश्यकताच नाही, मग या विजेचं वहन करणार आहे काय? नाही. म्हणजे याच्यात इलेक्ट्रॉन्स आहेत काय? इलेक्ट्रॉनची गरज आहे काय? आहे काय? पाहिजे, बरोबर. आता पाहिजे काय म्हणतो, ज्याच्यापाशी इलेक्ट्रॉन आहे, ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, त्याला म्हणतात धातू. आणि ज्याच्यापाशी नाही आहे आणि ज्याला पाहिजे ते नाही, त्याला सपोज सोप्या भाषेत पद्धतशीर समजून घेण्यासाठी त्याला म्हणतात अधातू. ठीक आहे. आता जसे जसे इलेक्ट्रॉन्स इकडे वाढत चालले, तसं तसं धातू वाढून आले की अधातू वाढून आले? इकडे काय असतील, धातू असतील की अधातू असतील? अरे एक दोन याचीच गरज आहे, एक दोनच इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्याकडे. पहा पद्धतशीर पहा. आवर्त सारणीत उत्तरे वरून खाली जात असताना, उजवीकडून डावीकडे जात असताना, डावीकडून उजवीकडे जात असताना धातूचं प्रमाण वाढत जाते की अधातूचं प्रमाण वाढत जाते? तेच समजलं पाहिजे. शोधायचं कधी तो शोधसा शालेय पुस्तकात भेटत नाही, काळजीच नाही. समजून राहिलं काय? मी अनुक्रमांक अणुवस्तुमानांक तुम्हाला सांगत, आणि मी नेहमी सांगतो की थोडीशी शोधक बुद्धी ठेवायची. जेवढा शोध घेऊ आपण तेवढं आपल्याला सापडत जाईल. शोधत राहायचं. ठीक आहे. गुगलवर सर्च करत तरी भेटून जातं. अशी एक आवडत सारणी आहे. ठीक आहे. पाहायचं. आता आपल्याला काढायची आवडत सारणी काय? मोडत नाही, काढली नको. हे देतो ना लिहून नंतर. हे 3 मुद्रवे मी लिहून देतो तुम्हाला. आधुनिक आवर्त सारणी किती गण? 18 गण. 1 2 3 4 5 6 झाले का रे 18? नक्की मोजले का डबे तुम्ही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. व्हेरी गुड. आवर्तन किती पाहिजे? 7 पाहिजे.
झाले काय? बरोबर झाले नक्की. बर पाहिजे. बर पाहिजे तर राहू दे. अजून एक रुपये कमी आहे. इकडे इकडे 4 पाहिजेत. इकडे 4च पाहिजेत ना नक्की. 3 पास केलेत नाही चालत. पाहिजे. इकडे वाढवून देऊ एक मग. ओके ठीक आहे चलो वाढवा. 4 खाली तसंच पाहिजे का मला? हो बर म्हणजे अजून याच्यातले काढू. बर हा हे काढ. बस आता बरोबर आहे. हो म्हणा. हो हो आहे. हो बरोबर आहे. हे वय आवडतं साधे बाबरे. आधुनिक आवडतं साधे. टेन्शन नाही काय. हे काय होईल? आधुनिक आवडतं साधनी. ठीक आहे. कोणाची? मोस्टलीची आवडतं साधनी होईल. किती गण? आलो बरोबर 18. ओके आवडतं ना. ठीक आहे. एकूण आवर्तने आहेत 7. एकूण गण आहेत 18. गणांना मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नावं दिलेच चालतील. सॉरी आवर्तनांना. आणि गणांना रोमन अंकात द्यायचे. रोमन अंक माहिती आहे ना. त्याच्यात दिले जातात नाव. ठीक आहे. असे एकूण 18 गण आहेत आणि 7 आवर्तने आहेत. समजून आलं काय? आता या गणांपैकी गणात चालतं. या गणांपैकी पहिला गण आणि दुसरा गण याचा एक गट आहे. पहिला गण आणि दुसरा गण याचा एक गट आहे. तिसरा गण ते 12वा गण याचा एक गट आहे. 13 ते 18 चा एक गट आहे. बरोबर आहे की नाही. आणि चौथा गट आहे. चौथा गट किती असेल? हा एक गट आहे. अजून एक गट आहे. ऍक्टिनाइट तुमचं आहे. काय हे एक सांगतो काय काय कसं कसं येते हे म्हणून लिहित नाही. पहिले पुढचं बघू. ठीक आहे. 4 गट आहेत. किती गट आहेत? 4 गट आहेत. त्या 4 गटांना नाव आहेत. काय आहेत? यस. याला काय म्हणतात? याला बरी. याला त्याला म्हणतात. मग याला काय म्हणते? काउंट डी एफ नाही. पाहिजे रे बाबा. पूर्ण आवडते सारणीचं कोमात जसं काय व्हेंटिलेटर पाहिजे काय? व्हेंटिलेटर घेऊन मसाज. कोमात जायचं नाही.
4 गटात पूर्ण आवर्त सारणीची विभागणी केलेली आहे. जरी 18 गण असले तरी पहिल्या व दुसऱ्या गणाचं वर्गीकरण म्हणजे पहिला व दुसरा गण हा यस या गटात येतो. 3 ते 12 चे जे गण आहेत, 3 ते 12 हे जे गण आहेत हे डी या गटात येतात. 13 ते 18 जे गण आहेत हे पी या गटात येतात. आणि हे सांगतोच हे किती ते किती असतील? 58 ते 71 15 भरले पाहिजे. किती भरले पाहिजे? 15. आणि हे किती ते किती असतील? हेही 15 पाहिजे आपल्याला. किती असतील आकडे? हे याच्यात येतात की नाही? हे जे आहे हे याच्यात येतात 15 15 30 15 15 30. आता येले जर आपण 77 ते 91 मोजलं तर 15 भरतात का आपण? अठ्ठावन्नव्या मुंद्रव्यापासून 71व्या मुंद्रव्यापर्यंत हे एकूण 15. ऍक्टिनाइटचे अजून 15 आहेत. गट आहेत 2 लॅन्थिनाइट ऍक्टिन जी एफ गटात येतात. कोणत्या गटात येतात? एफ गटात येतात. एफ काय क्रमांक? काय विकासाचा क्रमांक? 89 ते 100. आता मोजा 89 ते 100 15 होतात. पहिले हे 15 होतात तर मला मोजून दाखवा. 58 ते 71 13 होतात. व्हेरी गुड. जमलं ना मग. आता 58 पासून मोजा. 58 59 60 71 पर्यंत जा. 13 होतात. काय म्हटलं? 13 होतात. 58 पासून मोजले तरी 13 होतात. 71 पकडला आणि 58 पकडले तरी 13 होतात. 14 होतात. नक्की किती होतात? 13 गिरा नाही होत. काही नका नका. बरं आता 58 57 करा. 13 चे 15 कसे करायचे? डायरेक्ट 14 होते. हे संख्या मोजाव्या लागतील त्याच्यात. 57व्या क्रमांकाचा मुंद्रव्य 71व्या क्रमांकाचा मुंद्रव्य दोन्ही त्यामध्ये आले पाहिजे. 57 58 59 60 61 62 66 67 68 69 70 71. काय झालं? काय झालं? काय पाहिजा डबल आहे. 1 2 थोडी येते आपल्याला. 1 2 3 4 येते आपल्याला. हे म्हणतो आपण जास्त. आपलं मराठीत काम नाही आपल्याला. आपलं डायरेक्ट इंटरनॅशनल काम आहे. ठीक आहे. परत 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71. पहिले 3 वेळेस मोजले. 4 3 12 हे 3 15. बरोबर आहे की नाही? आता हे किती ते किती आहे? 89 ते 100. हे म्हणतात का 15 पा? हे क्रमांक होय त्या मधल्या मुंद्रव्यांचे. या गट होय ते या गटाचे नाव आहे आणि त्याच्यातल्या मुंद्रव्यांचे हे क्रम होय. 89 पासून 103 पर्यंत क्रमांचे जेवढे काही मुंद्रवे आहेत ते. हा बोलो. होतात काय? भरतात 15 जाऊ दे. हा चलो ठीक आहे. ह्या वय एफ गट. हा काय आहे? एफ गट. हे 2 ठिकाणी 6व्या 7व्या आवर्तनात 4थ्या गणात आहे. काय म्हणतो मी तुम्हाला? 4थ्या गणात आणि 6व्या 7व्या आवर्तनात आहे. विचारतात हे कुठे आहेत आवर्त सारणीत? लॅन्थेनाइट ऍक्टिनाइट हे जे गट आहेत मुंद्रव्यांचे हे आवर्त सारणीत नेमक्या ठिकाणी कुठे आहे? तर हे 6व्या 7व्या आवर्तनात. हे आवर्तन होय आडवे आणि 4थ्या गणात आहे. 4थ्या गणात येथे. ठीक आहे.
पाहायचा. आता साधा साधा सोपा सोपा प्रश्न आहे. पहिल्या गणात किती मूलद्रव्य आहेत? पहिल्या गणात मूलद्रव्य किती आहेत? अरे 7च आहेत. बरं पहिल्या आवर्तनात किती मूलद्रव्य आहेत? असं ह्या कोण काय मी काय केलं? बरं 2 आहेत. किती आहे? 2 आहेत. पहिल्या आवर्तनात किती आहे? 2 मूलद्रव्य आहे. बरं दुसऱ्या आवर्तनात 8 आहे. तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, 6व्या, 18 मध्ये 17 आहे. बरं पहिल्या ह्याच्यात 2, दुसऱ्या ह्याच्यात, तिसऱ्या ह्याच्यात, चौथ्या ह्याच्यात, पाचव्या ह्याच्यात, 6व्या ह्याच्यात किती असले पाहिजे? 32 राहिले पाहिजे ना. क्रम आपण काल मी तुम्हाला सांगितलं, काल जर समजलं असेल तुम्हाला आज हे सगळं समजेल. मोजायला तुम्ही 32 आहेत ना. हे 15 आहेत आणि बाकीचे उरलेले एवढं थोडी आहे. असे 32 भरतात ते समजलं पाहिजे ना. हे एकूण किती? 18 गण. 18 पैकी हा सोडला तर 17, 17 नाही 15, 17 15 32. सेम आहे. बरोबर आहे की नाही? 2 8 8 18 18 32 32. आवर्तनात किती किती मूलद्रव्य आहे विचारल्या जाते. पहिल्या आवर्तनात किती मूलद्रव्य? देयर आर 2 काय मूलद्रव्य. मराठीत इंग्लिश मध्ये नाही येत आपल्याला नका म्हणून. मराठीत येते ना. मराठीत येते ना. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला काय, आपण का अमेरिकेत चाललो? ड्युटी आपल्याला भारतातच भेटते. जर आपण UPSC क्लिअर केली तर भारतात कुठेतरी कॅडर भेटेल. तुम्हाला चांगलेच मार्क असले तर मग महाराष्ट्र भेटेल. जर तुम्ही मार्काने कमी असले तिथं आगाऊपणा जमत नाही. मला हेच द्या, मग घरी जाय. मग घरी मार्क लयच कमी आहे मग तिकडे येतात तुम्हाला जाऊ. 7 सिस्टर्स ऑफ इंडिया जाय. गोटे काय तिकडे पळवतात आहे की नाही? लय स्ट्रॉंग आहे पाजी, आगाऊपणा करणारा. मग त्याला देतात बिहारला टाकून जाय गुंड्या लोक. समजत आहे काय म्हणलं? लयच चांगला आहे. बिहेवियर खूप चांगला आहे आणि अभ्यासही खूप चांगला आहे. शरीर चांगलं आहे. मार्क भरपूर आहे. मग त्याला देतात दिल्ली, मुंबई, जयपूर, भोपाळ, नागपूर, पुणे, चेन्नई, बेंगलुरू, महत्वाचे ठिकाण. चांगले मार्क्स असतील, क्वालिटी असेल तर क्वालिटी. आणि ते लोक काही साधे सुधे असतात थोडी. तुम्हाला पाहिल्याबरोबर ओळखतात ते हे कोणत्या क्वालिटीचं जनावर आहे. ते पाहिल्याबरोबर ओळखतात. ते पाहिल्याबरोबर ओळखतात. ते काय इंटरव्ह्यू असाच थोडी चालते. एक दिवस फक्त 20 जणांचा इंटरव्ह्यू होते एका दिवसात. 20 जण, फक्त 20 जण म्हणजे किती घेत असतील इंटरव्ह्यू तुम्ही विचार करा. मिनिमम 1-1.5 तास तर चालतेच चालते इंटरव्ह्यू. एखादा तास तर मिनिमम आहेच आहे. समजूनच घे. बरोबर आहे की नाही? सो मग एवढं साधं थोडी आहे ते काम. साधं आहे. लक्षात येऊ लागलं काय? सो मग आपल्याला जॉब भेटली तर आपण सध्या आता MPSCचा अभ्यास करू राहिलो. UPSCचा आपण करून राहिलो. कदाचित आपण भविष्यात सद्बुद्धी तुम्हाला दिली निसर्गानं, देव असेल तुमच्या देवाईनं सद्बुद्धी दिली तुम्हाला. माया देव थोपत नाही मी तुमच्या देवाईनं जर सद्बुद्धी दिली. माझा देव म्हणजे निसर्ग, नेचर. बरोबर आहे की नाही? तुमच्या देवाने जर सद्बुद्धी दिली तर देव तुम्हाला तुम्ही UPSC करसाल पुढे जाऊन. मग UPSC केली तर आपल्याला भारतात कुठेतरी कॅडर भेटू शकते. तिथे आपण जॉब करू. पण जस्ट नाव आपल्याला त्याचा विचार करायचा. आपण काय करत आहोत? MPSC. काय करत आहोत? MPSC. आणि आपले जे डिपार्टमेंटल चिल्लर चाललं नोकऱ्या आहेत त्या डिपार्टमेंटल क्लास 4 चपराशी, बाबू, तलाठी जे काही असतील सगळ्या ते. म्हणजे आपण महाराष्ट्राच्या बाहेर काही सध्या जाणार नाही. म्हणजे महाराष्ट्रात मराठीच आहे की नाही? आणि नाही आली इंग्लिश तर मग तिथं खोट्या बडाया करायच्या. आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे. आम्ही इंग्लिश बोलत नाही. काहीतरी करायचं राहिलो.
आपला ना करतेपणा दाखवासारखा तिथं. मी एवढ्या वर्ष काय केलं, काहीच नाही. हे दाखवल्यापेक्षा अभिमान दाखवायचा. असेच करतात बरेचसे लोक, ज्याला इंग्लिश येते. म्हणते आम्हाला अभिमान आहे मराठीचा, आम्ही मराठीत बोललो. बरं बोला, आहे की नाही? असं कोण आहे की ज्याला इंग्लिश येते तो बोलत नाही अभिमाना मराठीच्या? ज्याला इंग्लिश येत तो इंग्लिशमध्येच बोलून पहिले तुमच्यासमोर इम्प्रेशन जाण्यासाठी. लक्षात येऊ राहिलं काय? हो असंच आहे. जी रियालिटी आहे ती आहे. अभिमान आहेच आपल्याला मराठी असणार, काही प्रश्नच नाही. सो मराठीमध्ये लक्षात ठेवा की काय पाहिलं आपण की पहिल्या आवर्तनात किती मूलद्रव्य? 2 मूलद्रव्य. दुसऱ्या आवर्तनात 8 मूलद्रव्य. तिसऱ्या आवर्तनात 8च मूलद्रव्य. चौथ्या याच्यात बरं. बरोबर आहे की नाही? हो, हे कक्षाही सारखंच आहे. सगळ्या गोष्टी गुंतलेल्या आहेत एकमेकात, टेन्शन घेत बसायचं नाही. ठीक आहे. 2 आहे त्याच्यात. पहिल्या आवर्तनात जे मूलद्रव्य आहेत त्याच्यात, किंवा पहिल्या आवर्तनात किती मूलद्रव्य आहेत? 2 आहेत. ठीक आहे. फायदा हे वय आडवं, हे काय वय? आडवं वर्गीकरण. आता उभं वर्गीकरण आपण पाहिलंच. गणाचे आपण 4 विभाग केले, एस डी पी. बरोबर आहे की नाही? पण आपला क्रम आहे एस पी डी एफ. कसा क्रम आहे? पण इथे चुकवलं का नाही? एस डी पी एफ की नाही? ते आपला क्रम मध्ये एस पी डी एफ शिकलो का नाही? काय कारण असावं? बरं, पहिला जो काही यस गट आहे, या यस गटात पूर्णचे पूर्ण धातू आहेत. काय आहेत? दुसरं काहीच नाही. काय आहेत? बर. हा दुसरा जो घटक आहे डी, 3 पासून 12 पर्यंत, याच्यात जे आहेत, काय म्हटलं? याच्यात धातू आहेत रे बाबा. हो, काहीच्या काही नको. याच्यात काय आहे? आता संकल्पना क्लिअर करतो. पुढे 13 पासून 18 पर्यंत याच्यात धातूच आहेत. मग याच्यात सगळंच आहे. धातू आहे, अधातू आहे, धातू सदृश्य आहे. बाबू रे पायजा, कसे काय गट पडले ते पाहिजा. यक जो गट आहे एक आणि पहिल्या आणि दुसऱ्या गणाचा, याच्यात पूर्ण धातू आहे. दुसरा जो डी गट आहे त्या डी गटातही धातूच आहेत. त्यानंतर जो तिसरा गट आहे पी, या गटात धातू आहेत, अधातू आहेत आणि धातू सदृश्य आहेत. धातू सदृश्य म्हणजे निष्क्रिय वायू, त्यांनाच राजगृह वायू म्हणतात, त्यांनाच नोबेल गॅसेस म्हणतात. पेपर मध्ये नोबेल गॅस हा शब्द आलेला आहे, राजगृह वायू हा शब्द आलेला नाही. पेपर मध्ये काही टाकतील. मी तुम्हाला 10 वेळा जेव्हापासून सायन्स चालू केलं आहे आपण तेव्हापासून हेच सांगतोय की इंग्लिश मधले शब्द ही अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्याला विज्ञान करत असताना. लक्षात येऊ राहिलं काय? पाहिजा बरोबर. धातू, अधातू, धातू सदृश्य याच्यात. मग आता डावीकडून उजवीकडे जात असताना धातूचं प्रमाण वाढत चाललंय की म्हणजे इकडून इकडे जात असताना धातू स्वरूप वाढत जाईल की अधातू स्वरूप वाढत जाईल? इकडे पिवळ धातू आहे, जसं जसं इकडे जाऊ तसं 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 त्याचं प्रमाण काय होईल. आणि एक क्षण असा येईल की याच्यात अधातूच अस्तित्व आहे, आणि एक क्षण असा येईल की त्याच्यात धातूही नाही अधातूही नाही, इलेक्ट्रॉनची गरजच नाही. हे वय धातू सदृश्य. हे काय वय? निष्क्रिय वायू म्हणतात त्यांना, निष्क्रिय वायू. काय झालं बघ आता हे यक गट याच्यात असलेला यक गट हे काय होईल? हे धातूच होईल. हे काय होईल? अरे याच्यात धातू आहे म्हणजे हे धातू असतील ना, काय गोष्टी बोलायची. उपयोग करत जा पटापट. या गणात जर सगळे धातूच आहेत, आताच पाहिलं ना आपण 3 ते 12 मध्ये काय धातूच आहेत, हे त्याच गणात येईल ना. म्हणजे काय असतील?
इरेगुलर धातुच है वो भी क्या है धातुच है। लक्षात येऊ राहिलं काय पाहायचं म्हणजे इकडून इकडे जात असताना काय वाढत चाललं काय कमी होत चाललं ते समजून घ्या बरोबर, ठीक आहे। आता वरतून खाली येत असताना काय काही बदल व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं काय बदल होईल? काय करावं आता? काय करता रे बरोबर, काही आहे का बदल? बरं शोध जा, वाच जा, एकच वाक्य भेटेल तुम्हाला बदलाचं, टेन्शन घेऊ नका। वरतून खाली येत असताना खालून वरती येत असताना एकच वाक्य उलट सारखं केलं की होऊन जायचं, काही टेन्शन नाही, ठीक आहे। शोधसाल काय क्या आहे पुस्तकात शोधायचं, कुठेही शोधायचं, स्वतःचे तर्कविरुद्ध शोध नाही लावायचे बरं, हो शोध लावायचे नाही बाबू रे, आविष्कार नाही करायचे, शोध लावायचे नाही, शोधायचं फक्त, ठीक आहे। पाहिलं, लक्षात आलं का? एवढं लक्षात आलं का तुमच्या? बारीक सारी गोष्टी आहे। पुढे जाऊन आता पुढची महत्त्वाची गोष्ट संकल्पना आहे। सामान्य मूलद्रव्य, प्रसामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य, आंतरसंक्रामक मूलद्रव्य। कशाला म्हणायचं? कशाला म्हणावं? कशाच्या बेसिसवर आहे? बरं, गणाशी संबंधित आहे की आवर्तनाशी संबंधित आहे? काय असेल विकास, काय वाटते आता? सामान्य, प्रसामान्य, संक्रामक आणि आंतरसंक्रामक। हा बोलो पटापट। जाऊ द्या, टेन्शन नका घेऊ। पहिले याला नाव आहे, मग याला नाव आहे का याला नाव आहे? आता सांग बाय, हे जे आवडतं ना पहिलं, याला म्हणतात लघु, काय म्हणतात? लघु। हा, याला गुरु मग काय? बरं लघु राहू द्या, आता समजेल तुमच्या। याला म्हणतात लहान, काय म्हणतात? सर्वात लहान आवर्तन, पहिलं सर्वात लहान आवर्तन, कारण किती मूलद्रव्य आहेत? याच्यात थोडेसे वाढले, याला म्हणतात लघु। अरे लक्षात राहण्यासाठी याला काय म्हणतात? दुसऱ्याला तिसऱ्याला सारखेच आहे म्हणजे दोघांनी लघुच म्हटलं पाहिजे। हा, याला म्हणतात काय म्हणावं ते लघु नंतर काय? हा, त्याला म्हणतात दीर्घ। बरं, मग याला काय म्हणतात? सर्वात दीर्घ, प्रदीर्घ, सर्वात मोठे। पेपरात एक प्रश्न आले, आधुनिक आवर्तन सारणीतील सर्वात मोठा आवर्तन कोणतं? पावा, लघु, दीर्घ, याला काय म्हणतात? याला लहान म्हणतात, पाहिलं आपण, याला लघु म्हणतात, याला दीर्घ म्हणतात, याला काय म्हणतात? प्रदीर्घ म्हणतात की सर्वात मोठे म्हणतात की सर्वात दीर्घ म्हणतात की दीर्घच नाही म्हणून काहीतरी म्हणतात, आहे की नाही? हो, जेवढे घेऊन राहिलं ते सगळं पेपरचं आहे, सर्व पेपरमध्ये येणार आहे। एकूण एक पॉईंट, एकही नाही सुटणार,
टेन्शनच नका. सातवे आवर्तन, हा सातवं आवर्तन. हे काय करायचं याचं? याला काय करायचं? हा सातवंच पहिलं ते आवर्तन, त्याचं नावच आहे सातवं, त्याचं टेन्शन नाही घेतलं आहे. पण त्याला म्हणायचं काय? जसं याला आपण लहान म्हणलो, लघु म्हणलो, दीर्घ म्हणलो, याला काय म्हणायचं? प्रदीर्घ म्हणायचं की सर्वात दीर्घ म्हणायचं की सर्वात मोठं म्हणायचं? नक्की नक्की पुस्तकात आहे. मग पुस्तकात नसतं तर मग काय, म्हणजे मी सांगितलं असतं विश्वास नसतं ठेवा. मी काहून सांगतो नेहमी नेहमी वाचून येत चला, वाचून येत चला, वाचून येत चला, म्हणजे काही काही गोष्टी क्लिअर होत जातात. आणि मी 10 वेळेस कशासाठी विचारतो की तुमचं येथूनच ते परमनंट मेमरीत गेलं पाहिजे. त्याचसाठी 10 वेळेस. मला काय काय आवाज करायचा, कल्ला करायचा शौक आहे की नाही? म्हणजे मला माहिती आहे घरी गेल्यावर काय होते, बरोबर आहे की नाही? त्या कारणाने पद्धतशीर वाचत जा, सांगत जा पटापट. 10 वेळेस मला कल्ला करायचं काम पडणार नाही. याला म्हणतात सर्वात दीर्घ आवर्तन. सर्वात आणि अपूर्ण आवर्तन कोणचं मग? आता 6वं आहे सर्वात दीर्घ आवर्तन. बाबू रे याला म्हणतात पहिलं सर्वात लहान, दुसरं आणि तिसरं लघु, चौथं पाचवं, 6वं आणि अपूर्ण. विचारतात पेपरला विचारतातच. ते आवर्तनात असणाऱ्या मुद्रेची संख्या वेगळी, हे वेगळं. अपूर्ण यासाठी की जेव्हा आवर्त सारणी तयार करण्यात आली होती तेव्हा नवीन काही मुद्रवे येतील व त्याच्यासाठी याच्यात जागा ठेवलेली होती. ते आता भरली. जरी कालाक्रमाने आतापर्यंत ते भरत आल्या सगळ्या जागा, तरी अजूनही जर शोध लागले त्याचाही समावेश होईल. त्यांचाही समावेश कसा होईल? म्हणून याला अपूर्ण म्हटलं जाते. काय म्हटलं जाते? अपूर्ण म्हटलं जाते. ठीक, एवढं तर लक्षात येऊ राहिलं. बर पाहिजा. आता यस गट आहे. यस गटातील जेवढे धातू असतात, जेवढी मुद्रवे आहे, त्यांची बाहेरची एक कक्षा अपूर्ण असते. बाबूरे किती कक्षा अपूर्ण असतात? त्याला कक्षा किती असतो त्याला त्याचं घेणं नाही. त्याची कक्षा किती अपूर्ण असते? शब्दशः असं तुझं लक्षात. यस गटातील मुद्रव्याची एक कक्षा अपूर्ण असते. किती कक्षा? या गटातील याच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. किती कक्षा अपूर्ण असतात याच्या? बरोबर आहे का? आणि हा एकमेव पाहिजे रे भाऊ. त्याच्यावरून मग त्याला नाव आहेत. सामान्य, प्रसामान्य, संक्रामक, आंतरसंक्रामक अशी नाव आहेत. पटपट पा.
काय काहीच नाही. मी जे लिहिलं ते थोड्याफार प्रमाणात बरोबरच लिहिलं आहे. काय काय विद्यार्थीने पेपर आले काही सांगताय आले सामान्य कशाला म्हणायचो, सामान्य कशाला म्हणायचो, संक्रामक कशाला म्हणायचो, आंतर संक्रामक कशाला म्हणायचो. तीन संकल्पना प्रसामान्य सामान्य एकत्र केला पण तरी तीन संकल्पना. प्रसामान्य मूलद्रव्य, संक्रामक मूलद्रव्य, आंतर संक्रामक मूलद्रव्य आणि चौथी तर निष्क्रिय वायू. हे आहेच संकल्पना, काही प्रॉब्लेमच नाही. बरोबर आहे की पाहिजे बरोबर लक्ष ठेवा. आता पहिले जे काही आहे यस गट जो आहे यस गट आणि या 13 पासून तर 17 पर्यंतचा गट बाबू रे पाहिजे. यस गट 1 2 हे दोन गण, 13 पासून 17 पर्यंतचे गण हे प्रसामान्य मूलद्रव्य होय. त्या गणात येणारे जेवढे मूलद्रव्य असतील त्यांना कोणते मूलद्रव्य म्हटलं जाते? बिकॉज किती कक्षा पूर्ण पाहिजे रे? गण 1 गण 2 13 14 15 16 17 या गणांमधले जेवढे मूलद्रव्य आहे त्यांची एक शेवटची कक्षा अपूर्ण असते म्हणून त्यांना म्हणतात प्रसामान्य मूलद्रव्य. काय म्हणतात? ज्यांची शेवटची एक कक्षा अपूर्ण असते त्यांना काय म्हणतात? हो हाच प्रश्न आहे. ज्या मूलद्रव्यांची शेवटची एक कक्षा अपूर्ण असते त्या मूलद्रव्यांना प्रसामान्य मूलद्रव्य असं म्हटलं जाते. आता दुसरं 3 ते 12 ह्या जे काही गण आहेत या गणात असणारे मूलद्रव्य ज्यांच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. किती? 2 कक्षा अपूर्ण असतात त्यांना म्हणतात संक्रामक मूलद्रव्य. काय म्हणतात? संक्रामक मूलद्रव्य. ठीक आहे. सुटला हा 18वा. याच्या कक्षा सगळ्याच पूर्ण असतात म्हणून यांना हा गट सुटला. आता F याच्या 3 कक्षा पूर्ण. याच्या किती कक्षा पूर्ण असतात आणि याला म्हणतात आंतर संक्रामक मूलद्रव्य. याला काय म्हणतात? आंतर संक्रामक मूलद्रव्य. काय झालं तुमचे पद्धतशीर पहा काय काय जमून आलं काय काय नाही जमून आलं तुम्हाला पहा.